समाधाश्रमात जाताना कशाला जाता? काय कारण आहे मोद्याला जाण्याचं, भवनात जाण्याचं, टिमकीला जाण्याचं? काय करण्याचं कारण काय? गावातले लोक चालले म्हणून? गावातले लोक चालले म्हणून जात आहे की दुसरं काही कारण आहे? जेवण करायला जाता? जेवण करायला जाता? तर काय कारण आहे? कारण काय आहे जाण्याचं? भगवत कार्य नाही आहे. ध्येय मानव मंदिर सजवायचं आहे. ध्येय मानव मंदिर सजना. तुमच्या घरी 2 रुपयाचं स्टिकरच लावलेलं आहे दरवाजाच्या पुढे, तिथे लिहिलं ध्येय मानव मंदिर सजाना. चिन्ह पण दिलेलं आहे आपलं असं. हात मिळवलं माझ्यासोबत, खाली ठेवती काढी, शाबास. बघा असं आहे ना. म्हणजे काय करायचं? शाबास. मानवाचा मंदिर सजवायचा आधी, नंतर तो मंदिर सजवायचा आहे. आपलं एकदा मंदिर सजलं की तो सजून जाईल. पण तरी लोक माहिती आहे, मी पाहतोय 26 जानेवारीला जेव्हा मी शाळेत जात राहतो ना, मोवाडी मार्गे, तेव्हा सेवकांच्या गाड्या जात राहतात. बढिया, क्या बात आहे, बढिया. आणि ते तो मंजर पाहण्यासारखा असतो. असं वाटतंय की जसं एखादा अधिकारी आला आणि ते 10-15 गाड्या जातात, नाही तसं ते रांगच लागून जाते. विचार करा. पण यानंतर लक्षात ठेवायचं, कशासाठी जायचं? मानव मंदिर सजवण्यासाठी जायचं. आणि म्हणून नागपूर भवनात टिमकी निवासा, नागपूर भवनात टिमकी निवासा, समाधाश्रमात वळला. सांग भगवान, भगवान अधिका तुझ्या मनात. करतो गावाचा मी सन्मान. ज्या गावात राहताना त्या गावाचं जास्त ज्या गावात राहताना त्या गावाचा कधी मान सन्मान वाढवायचा. कारण तुमची ओळख म्हणजे तुमचा गाव आहे. आधी तुमचे रिश्तेदार म्हणजे आपलं गाव, ते आपले रिश्तेदार. तेच लोक सांगते बरं, पोरग कसं आहे, मंगेश कसा आहे, उमेश कसा आहे. कोण सांगेल? मी. कोण सांगतील? कोण सांगतील? लग्न जोडताना इन्क्वायरी करायला आले तर बाहेर गावी जाते की पहिल्यांदा गावात येते? म्हणून गावात कशी पाहिजे? कीर्ती पाहिजे, आपलं नाव पाहिजे, सन्मान पाहिजे. म्हणून आपल्या गावात काही झालं तरी 2-2, 3-3, 4-4, 5-5 पार्ट्या करायच्या नाही. नाहीतर आपल्याला सवय आहे, घरात एक जरी सून आली तरी वेगळी केव्हा होतो तेच वाट पाहत राहते. करतो गावाचा मी सन्मान, करतो गावाचा मी सन्मान, समाजात मानवता मला. गावाचा मी सन्मान, समाजात मानवता मला. नमस्काराचा
पैकी एका माणसानं जर म्हटलं अरे का तो राम कोपरकर ऍक्सेप्ट करू शकतो आपण एक माणसानं, पण समजा 10च्या लोकांनी म्हटलं अरे का तो मंगेश, तर माणसाला डाऊट येईल ना, नाही का? खरं आहे की कुठं आहे? म्हणून आपल्या समाजात घरात बाहेर कुठेही असं काही फालतू भानगडीत पडायचं नाही. म्हणून नागपूर भवनात टिमकी बसते, नागपूर भवनात टिमकी बसते माझा आश्रमात. सांग भगवान भगवान आहे का तुझ्या मनात, आहे का तुझ्या मनात, सांग भगवान आहे का तुझ्या मनात. आवडत आहे की बंद करू? ठीक आहे ना, मजा येते? आवडत आहे ना? ज्यांना नाही आवडत आहे त्यांनी थोडंसं हात वरती करा, म्हणजे आपण दुसरं घेऊ. मजा येत आहे? तुझ्या मनाला जागवूया दे. आपल्या मानव धर्मात आजची नवीन कंडिशन सांगतो. हलवी टोल्याचा जर मार्गदर्शक नाही आवडला, पुजारी टोला. पुजारी टोल्याकडे काही जमलं नाही, दुसरा जो लई टोला, लई टोल्याकडून काही जमला नाही तर मग गजबी टोला. सतत बरोबर आहे की नाही? गावागावात मार्गदर्शकाची व्यवस्था आहे, पण तरी सुद्धा सांगतो काही सेवक एखाद्यानं काही कर्मानं कुठेतरी चुकलं, तो काही सांगतो माहित आहे का? तो संतोष भाऊ देशकरचं काम काही चांगलं नाही म्हणतो, त्याच्यापेक्षा म्हणते खमारीचा मार्गदर्शक एक नंबर आहे. गेला की आत्ता परवाच कार्य देते, म्हणजे काही विचारत नाही. सेवकांना आजकाल कुणी वाईट, अरे पोरांना असतं सहन होत नाही, मोठ्या मोठ्या माणसाला सहन होईल का? कारण कुणी आपले इतिहास सांगायला इच्छुक नसतो. आणि म्हणून तुझ्या मनाला जागवया दे, तुझ्या मनाला जागवया दे, आहे त्याच्यात सारी सारी अहंकाराचा कोणी नसावे, अहंकाराचा कोणी नसावे. जोड प्रेमाने सेवक अहंकाराचा कोणी नसावे, जोड प्रेमाने सेवक. सारी दुरण पाहती जेव्हा तुझी वेळ येते, सारी दुरण पाहती जेव्हा तुझी वेळ येते, असं घडतो या जीवनात. ज्या दिवशी तुम्ही एकटे पडाल ना, त्या दिवशी समजून जायचं की आता आपला परमेश्वर जवळ आहे. ज्या दिवशी माणूस जीवनात एकटा पडतो ना, त्या दिवशी समजून जायचं की आपल्या हाताने आता भगवत कार्य सुरू होणार आहे, आपण परमेश्वराच्या जवळ आहोत. कारण मानव दुःखात परमेश्वराच्या जवळ असतो आणि सुखात मानता ना, क्या बात. म्हणून सारे दुरून पाहती जेव्हा तुझी वेळ येते, सारे दुरून पाहती जेव्हा तुझी वेळ येते, असं घडतो या जीवनात. सांग भगवान भगवान आहे का तुझ्या मनात, आहे का तुझ्या मनात, सांग भगवान आहे का तुझ्या मनात.
चरणात स्वार्थपदाचं काही लोक स्वार्थपदाचं काही लोकांना मोह खुर्चीचं काही आवडी स्वार्थपदाचं काही लोकांना मोह खुर्चीचं काही आवडी दिशा फुल करी सेवकाला दिशा फुल करी सेवकाला तोलयाचा याला सावरी